मुक्त होता परिबळे झाला बद्ध, मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्यांगी घेतले जोडून, वर्म नेने कोण करिता तो, तुका मने गेले व्यर्थ वायाविन, जैसे मृगक्षणी मृगजळी. आज या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 3 चरणांचा अतिशय सुंदर असा अभंग. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय, मुळात आपण मुक्तच आहोत, पण या संसाराच्या मोहमायेमध्ये अडकलो आणि आपल्या जीवनाचं खरं वर्म विसरलो. महाराज म्हणतात एखादं खोटं मृगजळ आहे, ते मृगजळ पाण्याच्या शोधात इतकं धावतं आपलं जीवन संपवतो. तसं तुम्ही आम्ही या संसारामध्ये मोहमायेमध्ये गुरफडून राहतो आणि आपल्या जीवनाचं खरं वर्म विसरतो. याचं यथार्थ वर्णन मागच्या अभंगात करतात विठ्ठल. आता मुक्त होणे म्हणजे नेमकं काय ऐका. आता मुक्त होणे जर तुम्हाला मी शास्त्रानुसार सांगत बसलो तर ते तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. व्यावहारिक दृष्ट्यानं मुक्त होणे म्हणजे नेमकं काय ऐका. हा देह आहे आणि या देहातील श्वास थांबला की हा देह काय होणार आहे, बोलत चला. देह काय होणार आहे, पडणार आहे. देह पडला की ज्याच्या त्याच्या धर्मानुसार त्याच्यावरती संस्कार केले जाणार आहेत. मग कुठं अग्नी दिला जातो, कुठं दफन केलं जातं, तसं आपल्याकडे काय दिलं जातं, अग्नी दिला जातो. अग्नी दिल्यानंतर न तिसऱ्या दिवशी एक विधी केला जातो, त्याला आपल्याकडं सावडणं विधी म्हणतात. रक्षा विसर्जन, सावडणं विधी. रक्षा विसर्जना दिवशी त्याचं पिंड पाडलं जातं, बरोबर आहे ना. त्याला आवडतं त्या ठिकाणी ते ठेवलं जातं. भेळ, लाडू, चिवडा एखाद्याला हे आवडत असेल तर तिथं ठेवलं जातं. का तर त्याची वासना तिथं अडकलेली असते. आणि ते ठेवल्यानंतर ना एकाची वाट पाहतो आपण, कोणाची हो, कावळ्याची. कावळा येतो आणि त्याला जो पदार्थ आवडतो तो उचलून घेऊन जातो. मग माणसं म्हणाले आता ह्यो मोकळा झाला, मुक्त झाला. पण शास्त्रानुसार कावळा शिवला म्हणजे माणूस मुक्त होतो का हो, तर नाही. शास्त्रानुसार कावळा शिवला म्हणजे माणूस पुन्हा 84 लाख जन्म भोगायला तयार झाला. म्हणजे तुम्ही सांगा तो अडकला का मुक्त झाला, तर अडकला. म्हणून आज तुमचा देह आज तुमच्या आमच्या जन्माचा शोध सांगून जातो. माय बाप ऐका, विज्ञानाने शोध लावला आपल्या देहाचा 9 महिने 9 दिवसाचा. विज्ञान सांगतं 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात होता, बरोबर आहे. पण आमचं अध्यात्म सांगतं की 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात होता, बरोबर आहे. पण त्याच्याही अगोदर 3.5 महिने पित्याच्या मस्तकामध्ये केंद्रबिंदू म्हणून काढले. म्हणून 96 दिवस पित्याच्या मस्तकामध्ये काढल्यामुळे 96 डिग्रीचं तापमान तुमच्या आमच्या सर्वांच्या शरीराला आहे. मग 96 डिग्रीपेक्षा तापमान जर कमी झालं तर बीपी लो होतो आणि 96 डिग्रीपेक्षा तापमान जर जास्त झालं तर बीपी आपला हाय होतो. कळालं का 96 डिग्रीचं तापमान. मग आईच्या गर्भात ही सगुण साकार मूर्ती तयार झाली आणि त्या बंद कोठडीमध्ये भगवंताला याचना केली की भगवंता मला या बंद कोठडीतून मुक्त कर, मोकळं कर. भगवंत म्हणाला या बंद कोठडीतून तुला निश्चित मोकळा करीन, पण इथून गेल्यानंतर ना काय करशील. आज जन्माला येण्या अगोदर भगवंताला पहिलं या गर्भामध्ये वचन देऊन तुम्ही आम्ही या सृष्टीवर जन्माला आलो माय बापू. त्या भगवंताला वचन दिलं की तुझी ओळख सदैव काढेन मी. मग भगवंत म्हणाला ओळखीचं तुझ्याकडे साधन पाहिजे ना, काय तर माझी ओळख काढायला तुझ्याकडे साधन पाहिजे. मग ऐका, भगवंतानं त्याची ओळख काढण्यासाठी आपल्याला काय दिलं. भगवंतानं त्याची ओळख काढण्यासाठी भगवंत आज पाहत नाही पण तुम्ही आम्ही पाहतोय. आज भगवंत ऐकत नाही पण तुम्ही आम्ही ऐकतोय. आज भगवंत बोलत नाही पण तुम्ही आम्ही बोलतोय. भगवंत श्वास घेत नाही पण तुम्ही आम्ही घेतोय. याची ओळख काढण्यासाठी भगवंतानं तुम्हाला या सृष्टीवरती पाठवलं. नुसतं पाठवलं नाही तर या ब्रह्मांडाचा मालक बनून पाठवलं. आज या सृष्टीवर 84 लाख जन्म आहेत पण सगुण निर्गुणाचं ज्ञान कोणाकडे नाही, ते फक्त मनुष्य जातीकडे आहे माय बापू. ऊस गोडगे कोण सांगतंय, मनुष्य सांगतोय. एखाद्या म्हशीच्या गव्हांनी मोगऱ्याची घम्याला भर जर फुलं नेऊन ठेवली तर त्या म्हशीला कळणार आहेत का हा मोगरा आहे त्याला सुगंध येतोय.
सुगुण निर्गुणाचं ज्ञान कोणाला दिलं माय बापू? मुक्या प्राण्यांचा जीव कोणाच्या हातात दिला? आपल्या हातात दिला. तोड काप काही कर, सगुण निर्गुणाचं ज्ञान आपल्याला दिलं माय बापू. म्हणून त्या भगवंताला वचन देऊन तुम्ही आम्ही या सृष्टीवर जन्माला आलो. आणि जो जन्माला आल्यानंतर ना भगवंताची ओळख काढण्यासाठी आपण या जन्माला आलो, पण भगवंताची ओळख आपण काढली नाही माय बापू. आपल्याला देव कधी आठवतो सांगा माय बापू? कधी आठवतो? संकटात फक्त देव आठवतो. मग महाराज म्हणले देव पाहवायसी गेलो ते देवाची होऊन ठेलो. अरे देव बघायला गेलो कोठे, पण दुसरा तिसरा देव कोण नाही. हा देह धारण करून तुम्ही आम्ही या सृष्टीवर जन्माला आलोय ना, तो देहच म्हणजे देवाचा अवतार आहे. कुठं जाता देवाला हुडकायला माय बापू? हा देहच म्हणजे देवाचा अवतार आहे. म्हणून आज महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की सृष्टीवरती आल्यानंतर न भगवंताचं भजन करायचं, भगवंताची भक्ती करायची, पण ती आपल्याच्यानं होत नाही. देवे दिला देह भजन, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. तोया दाला पाटा, बादिकेचा ताटोया मान राहिली वरती, ताटोया मान राहिली वरती. साठोनिया माया राहिली वरती, साठोनिया माया राहिली वरती. ओ देवे दिला देह भजना गोमटा, तोया दाला पाटा बादिकेचा, तोया दाला पाटा बादिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, राजाला पाटा बाधिकेचा, राजाला पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा. पण उलट झालंय माय बापू कलियुगात. देवे दिला देह भोजना गोमटा. आपण भगवंताची भक्ती करत नाही माय बापू. का तर शुद्ध अंतकरणाने आपण देवाची भक्ती जर केली ना, तर देव आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही माय बापू. ऐका, या पृथ्वीवरती आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर ना भगवंताला आपण वचन देऊन या सृष्टीवर जन्माला आलो की तुझी ओळख आम्ही या सृष्टीवरती गेल्यानंतर काढणार आहे. आणि भगवंतानं सुद्धा आपल्याला त्या ओळखीची साधनं दिली. या ब्रह्मांडाचा मालक म्हणून पाठवला, या सृष्टीचा मालक म्हणून या मृत्यू लोकामध्ये पाठवला माय बापू. पण आपण इथं देवाचं भजन करत नाही, देवाचं नामस्मरण करत नाही. देवाचं नामस्मरण करायला 55-60 वर्षे गाठावी लागते माय बापू. तोंडामध्ये दात राहत नाही, बोलण्याची ताकद राहत नाही, तेव्हा आम्ही देवाच्या भजनाकडे वळतो. सुंदरगिरी महाराजांचं मला वाटतं हे गाव आहे आणि या गावामध्ये आपण जन्म घेतलाय. या पवित्र अशा संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे आणि संतांनी आपल्याला वाटा दाखवून ठेवलेल्या आहेत. फक्त त्या वाटांवरती आपल्याला चालायचे माय बापू. वाटा अगोदर ठरलेला आहे, त्या वाटेवरती आपल्याला चालायचे. फक्त इथं देवाचं नाम घ्यायला पैसे लागतात का हो? पैसे लागत नाहीत. दिलं तर ती गोष्ट वेगळी आहे, पण देवाचं भजन करण्यासाठी पैसे लागत नाही. महाराज म्हणले ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा.
अरे ज्या ठिकाणी बसलाय ना त्या ठिकाणी सुद्धा देवाचं भजन होतं, देवाचं नामस्मरण होतं. पण शुद्ध अंतकरणाने त्या देवाचं भक्ती आणि देवाची ओळख जरा तुम्ही आम्ही काढली ना माय बापू, तर त्या भगवंतापर्यंत तुम्ही आम्ही सहज पोचू. या ब्रह्मांडाचा मालक म्हणून आपण या सृष्टीवर पाठवलंय. सगुण निर्गुणाचं ज्ञान आपल्याला दिलंय, ते कसं ऐका. एक उदाहरण देतो तुम्हाला सर्वांना. सैराट चित्रपट माहित असेल. एक उदाहरण सांगायचं म्हणून चित्रपट आणतो या कीर्तनाच्या ह्याच्यात. ओमकार नावाचा एक मुलगा आहे आणि त्या ओमकार नावाच्या मुलानं सैराट चित्रपट बघितला आणि सैराट चित्रपट बघितल्यानंतर घरी आला आणि त्याचा एक बेस्ट फ्रेंड रोहित होता आणि त्या रोहितला त्यानं सांगितलं, का रे मी सैराट चित्रपट बघून आलोय, खूप छान चित्रपट आहे, तुला पण नेतो चल. अरे माझ्याकडे पैसे नाहीत तिकटीला, चल अरे मी काढतो तिकीट तुझी चल. म्हणून ओमकार आणि रोहित चित्रपट बघायला गेले. चित्रपट चालू झाला. चित्रपट चालू झाल्यानंतर त्या ओमकारनं सांगायला चालू केलं की बघ आता आरची इकडून येणार आहे, परशा इकडून येणार आहे, आता आरची विहिरीत उडी मारणार आहे. तेवढ्या ते मला, अरे हो 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 थांब, चित्रपट तू अगोदर बघितलाय, मला बघायला आलंय, पण तू सगळं जर मला अगोदर सांगत बसला तर त्या पिक्चरचा मला आनंद काय मिळणार आहे. तसं ही गाय आहे, ही मांजर आहे, हा बैल आहे, याची ओळख तुम्हा मला का लागली हो माय बापू? कारण ते जन्म तुम्ही आम्ही अगोदर भोगून आलोय म्हणून त्याची ओळख आपल्याला लागली. त्या ओळखीपर्यंत आपल्याला जायचे. पण त्या ओळखीपर्यंत जात असताना माय बापू, त्या ओळखीपर्यंत जात असताना आपल्याला कुणाच्या तरी संगतीत जावं लागणार आहे. जर संतांच्या संगतीत गेला तर ती ओळख आपल्याला काढता येणार आहे भगवंताची. भगवंत असा भेटणं किंवा संत असं भेटणं सोपं नाही माय बापू. ओ बबुआ वागड आहे संत भेटी. ओ बबुआ वागड आहे संत भेटी. आपल्याला घ्यायचं असेल ना तर महाराज म्हणले कोण पुण्य त्यांचा होईन सेवक आणि जीही द्वंद्वाधिक दुरावले. अरे या संसारातलं द्वैत सांडून जे परमात्म्यापाशी एक रूप आहेत ना, अशा संतांची संगत मला घडावी, अशा संतांचा सहवास मला घडावा, तर आपल्याला संत कळणार आहेत माय बापो. म्हणून 84 लाख जन्म आपण भोगले आणि 84 लाख जन्म भोगत असताना
आपल्याला सगुण निर्गुणाचं ज्ञान नव्हतं. या मनुष्य योनीमध्ये आपल्याला घातलं आणि सगुण निर्गुणाचं ज्ञान आपल्याला ज्ञात झालं माय बापो. म्हणून 84 लाख जन्म बद्ध असलेला हा तुझा जन्म आता मोकळा केला, मुक्त केला. याचंच वर्णन करतात महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. ओ मुक्त होता पारी बळदाला बंद. मुक्त होता पारी बळदाला बंद. मुक्त होता परी बळजाला बंद. मुक्त होता परी बळजाला बंद. मुक्त होता पारी बळदाला बंद. मुक्त होता पारी बळदाला बंद. मुक्त होता परी बळजाला बंद. मुक्त होता परी बळजाला बंद. पाप पुण्याची घेतले जडून. पाप पुण्याची घेतले जडून. हे मुक्त होता परी बळजाला बंद. घेऊनिया चंद. म्हणून माय बाप ऐका, 84 लाख जन्म भोगले आपण आणि 84 लाख जन्म भोगून या मनुष्य योनीमध्ये आलो. आणि मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर आपल्याला सगुण निर्गुणाचं ज्ञान भगवंताने या ठिकाणी दिलं. आणि ज्ञान त्या भगवंतानं या ठिकाणी दिल्यानंतर त्या भगवंताजवळ आपण याचना केली होती की भगवंता या बंद कोठडीतून आम्हाला मुक्त कर, मोकळं कर. आणि इथून गेल्यानंतर तुझी ओळख काढणार, तुझी ओळख विसरणार नाही. म्हणून तो अधिकार फक्त आपल्याला आहे माय बापो. भगवंताचं नाम, भगवंताची ओळख काढण्याचा अधिकार आपल्याला आहे. का एखादं मुक जनावर आहे त्याला भगवंताची ओळख काढता येईल का? पशु पक्षाला भगवंताची ओळख काढता येणार आहे का? महाराज म्हणले एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कानपे काम नाही आता. अरे त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाठवलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मोठं गोड रूपक सांगतात का रूपन वैसा माझा अतिले पण एका गांजा एक भाव नाही माझा तरी पल्लाळते. कने विन सोपटे कणसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओसनगर. नातरी सर्व आटले राणी दुःखिया दुःखी भेटले का वांज फुली फुलले झाड तैसे माझी भक्ती विन जळो ते जियाले पण अघा पृथ्वीवर पाषाण नसतील काही. माऊली म्हणतात रूपानं सजलाय संपत्तीनं नटलाय. पण एका गावात एक कीर्तनकार आले आणि 50 लाखाच्या गाडीतून कीर्तनकार आले. आणि कीर्तनाला आल्यानंतर संयोजकांना म्हणले संयोजक मंडळी एक रूम द्या, मेकअप करायचे. म्हणून मेकअपला एक रूम दिली. आणि कीर्तनाला आल्यानंतर अशी दाढी रोवलेली होती, कडक कांजीची कपडे घातली होती महाराजांनी. कीर्तनाला मंडपात आल्यानंतर माणसं म्हणली वा वा बुवा एवढा देंकना दिसतो तर कीर्तन आता छानच होणार. आणि कीर्तन चालू झालं. आणि कीर्तन चालू झाल्यानंतर समोर एक आजीबाई बसल्या होत्या, लागल्या कीर्तनात रडायला.
2 तास आजीबाईंनी कीर्तन रडत काढलं. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर त्या आजीबाई महाराजांच्या दर्शनाला आल्या. त्या महाराजांनी त्या आजीबाईंना प्रश्न विचारला, का हो आजीबाई, माझं कीर्तन तुम्हाला जास्तच भावलं का हो? तसं त्या आजीबाई म्हणाल्या, नाही हो महाराज, तुमच्या कीर्तनाचा आणि माझ्या रडण्याचा काहीच संबंध नाही. काहीच संबंध नाही, मग माझ्या कीर्तनात का रडताय? महाराज खरं सांगू, तुम्हाला राग नाही ना येणार? हो म्हणले, सांगा. महाराज, मागच्या महिन्यात माझ्या नवऱ्याचा, माझ्या नातवांचा, माझ्या मुलांचा, आमच्या गल्लीतला सगळ्यांचा आवडता गण्या नावाचा बोकड मेला हो. म्हणले, तुमचा बोकड मारण्याचा आणि माझ्या कीर्तनात काय रडायचा काय संबंध आहे? तसे ती आजीबाई म्हणली, महाराज खरं सांगू, तुम्हाला राग नाही ना येणार? अहो म्हणले, सांगा. महाराज, तुम्ही जसं कीर्तनाला उभं राहिला ना, तुमची दाढी बघती मला त्याचीच आठवण येते. आता हे रूप काय कामाचं आहे का? तुकोबांचा पुरावा आहे, रडेस दे नाकवडी देखुनी पुराणिकाची दाढी. त्याच्या कीर्तनामध्ये जर भगवंतापर्यंत भावच जर प्रकट होत नसेल ना, तर त्याचं कीर्तन म्हणजे पल्लाळ आहे. ते कसं पल्लाळ आहे? कने विन सोपटे कणसे लागले घनदाटे. एका आजीबाईच्या शेतात सोपट कणीस लागलं म्हणजे त्याला ज्वारीचा एकही कण नाही. ते कणीस घेऊन काय उपयोग आहे का? सरोवर बांधून तयार आहे, पण त्यात पाण्याचा एकही थेंब नाही, काय उपयोग आहे का? या चिंचणी गावातील एक व्यक्ती प्रचंड टेन्शन मध्ये, त्याला प्रचंड दुःख झालंय म्हणून डोंगरात असा शोकांत रडत बसला. त्याच गावातला एक व्यक्ती गेला, तो जसा समोर येत बघत त्याला वाटलं आता माझं दुःख त्याच्यापाशी हलकं करावं, पण तोही जवळ येतात रडत रडत आला. राणी दुःखी या दुःखी भेटले, काय त्याचा उपयोग आहे का? वांज फुल असतं, झाड असतं, त्याला एकही फुल येत नाही, ते झाड घेऊन काय उपयोग आहे का? तसे महाराज म्हणले, तैसे माझी भक्त विन जळो ते जियाले पण अघा पृथ्वीवरी पाषाण नसतील काही. पाषाण म्हणजे दगड. जर भगवंताच्या ओळखीपर्यंत तुम्ही आम्ही जर पोचत नसलो तर या पृथ्वीवरती पाषाण म्हणजे दगड नाहीत का भगवंताची ओळख काढायला? अरे मंदिरात गेल्यानंतर ते भगवंत स्वरूपात होतात आणि देवाची ओळख काढतात, पण तुम्ही आम्ही बोलकी माणसं त्या भगवंताच्या ओळखीपर्यंत पोचत नाही माय बापू. पण भगवंताचं ओळख काढण्यासाठी आपण भगवंताच्या वर्मापासून बाजूला गेलेलो मंडळी. आपल्याला भगवंताचं वर्मच कळालं नाही, आपण आपल्या संसारात गुतपत राहिलो. म्हणून एक गोड वाक्य सांगून जातो, ऐका. आपण संसारात वाढणारी मंडळी, मृत्यूपर्यंत सोबत करतो तो संसार आणि मृत्यू नंतर न सोबत करतो तो परमार्थ आहे. त्या परमात्म्यापाशी आपल्याला जायचे. तो परमार्थ म्हणजे नेमका काय? त्या परमात्म्याची व्याख्या काय? जो कधी करावा लागत नाही त्याचं नाव परमार्थ आहे, आणि जी कधी करावी लागत नाही त्याचं नाव भक्ती आहे माय बापू. जी कधीच करावी लागत नाही. शुद्ध अंतकरणाने आपण त्या देवाची जर भक्ती केली ना, तर तो आपलासा झाल्याशिवाय राहणार नाही.